या आपल्या शहापूर तालुक्यात पहिलाच पर्व आहे आणि तुमचा सगळ्यांचा अखंड महाराष्ट्राचा काळीज, माझा सुद्धा काळीज मथुर या मैदानासाठी मथुर आणि मी येतोय. तर नाही असा प्रत्येकाला वाटतो म्हणून ते इथपर्यंत आलेत आणि अडचणी किती हो काही प्रॉब्लेम नाही, त्यांना मात करण्याची ही शक्ती जबी शेट ग्रुपच्या सर्व मेंबरमध्ये आहे. मथुरचे मालक जे राहुलभाई पाटील यांच्याशी पण झालेले आहे. त्याचप्रमाणे सोन्या 50-50 वाले यांच्या मालकाशी पण झालेले आहे. पाटील 3 लाख रुपये बक्षीस आहे पहिल्या जे प्रथम क्रमांकाला. म्हणजे मैदानाची नोंदणी जी आपली तुमच्या बजेटमध्ये असेल तीच होल्यानंतर तुम्ही बक्षीस तेवढी देणार का आता काही पण असो तुमची बक्षीस तीच राहणार? नाही काही असो, दादांचा जो एक ध्येय आहे बाबा काही हो बक्षीस जो असेल तो दिला जाईल. अशी जी माणसं भेटलेत दादांना, ही माणसं एक टॉप लेवलची आहे आणि ज्या टॉप लेवलच्या माणसांकडनं ही टॉप लेवलची 100% शर्यत होणार. नमस्कार मित्रांनो, येत्या गुरुवारी म्हणजेच 16 एप्रिलला चांगला असा भव्य दिव्य मैदान होतं आहे. आपले श्री जयराम शेठ भोईर शहापूर तालुका युवा सेना आगरीचे अध्यक्ष आणि कुठेतरी एक चांगला असा पद आहे त्यांच्याकडे आणि त्यांच्या माध्यमातून हा मैदान संपन्न होतं आहे. या मैदानाची रूपरेषा आणि आढावा, त्याच्यानंतर मैदानामध्ये काही नियम अटी, त्यानंतर नोंदणी कितपत झालेली आहे आणि नोंदणी झाल्यानंतर जर संपूर्ण नोंदणी झाल्यानंतर तेवढीच बक्षीस देण्यात येईल का अजून काही कमी करण्यात येईल त्याचा सर्व आढावा घेऊ. आणि बघा एक चांगलाचं पद आहे दादांना आज युवा सेना अध्यक्ष म्हणून, त्याच्यानंतर जेबी शेट ग्रुप अध्यक्षसुद्धा आहेत, त्याच्यानंतर अजून एक संपादक चांगला याचं चॅनलचे संपादकसुद्धा आहेत. तर हे सर्व काही आढावा घेऊन दादांच्या या मैदानाची बाईट घेण्यासाठी मी आलेलो आहे. बघूया अजून आता काय काय नियम अटी या मैदानाला लावण्यात आलेले आहेत. फाट्या तर खूप जास्त आहेत आणि हा मैदान मला वाटतं जो 19 तारखेला होणार होता पण त्या दिवशी अक्षय होते असल्यामुळं हा मैदान आधी घेण्यात आलेला आहे 16 तारखेला. तर नक्कीच 16 तारखेला मैदान होतं आहे का नाही होतं आहे, कारण भरपूर सारी चर्चा आहे. पण झालं आहे माझ्या माध्यमातून तुम्हाला मी माहिती देईन 16 तारखेलाच मैदान होतं आहे, कारण मी आज या मैदानाची बाईट घेण्यासाठी आलेलो आहे. दादांनी मला आमंत्रित केलं आहे. तर बघूया कसा काय असेल त्यांचा पुढचा कार्यक्रम. आणि हो, मैदानात येण्यासाठी जे काही मार्ग असतील ते पण आपण विचारूया. त्यानंतर इथला लाईव्ह लोकेशनसुद्धा तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये देणार आहेत. आणि अजून एक तुम्हाला मैदानाचे ज्या काही अपडेट असतील आजची बाईट पडल्यानंतर बाकी पुढचे 2 दिवस राहिलेत तर त्यासुद्धा तुम्हाला मानस KKC या चॅनलवरती तुम्हाला सर्व काही अपडेट मिळून जातील. त्यानंतर त्यांचा इंस्टाग्राम पेजसुद्धा तोच आहे मानस KKC. तर या 2 चॅनलवरती तुम्हाला मैदानाचे सर्व रील्स किंवा काही शॉर्ट व्हिडिओ किंवा काही अपलोडिंग या सर्व काही अपडेट तुम्हाला मिळून जातील. तर बघूया कसं काय होतं मैदान 16 तारखेचा आणि प्रत्येकाने यावा आणि भरभरून या मैदानाची शोभा वाढवा. कारण कुठं जयराम शेठ भोईर बघा आज या बैलगाडा शहर क्षेत्रामध्ये पण एक चांगलं काम करतात, तरी पण त्यांच्यासाठी आपण या मैदानामध्ये जी शोभा वाढवण्यासाठी सर्व गारामालक आहेत त्यांचा नक्कीच सर्वस्व स्वागत करूया आणि बघूया चला मैदानाचा आढावा. धन्यवाद. तर मित्रांनो आपण मैदानाचा जो काम आहे तो कुठपर्यंत झालेला आहे आपल्या समोर बोलतात. दादा तुमचं नाव सांगा. माझं नाव मानस घरत. विजय केने. तर आता मैदानाचं काम कुठपर्यंत आलंय? आता मैदानाचं काम तर 80% झालेलं आहे आणि आपला 20% राहिलेलं आहे फक्त. 20%. आता मी पण आल्यानंतर बघतोय रोलर पण फिरवण्याचं काम चालू आहे. आणि फाटीची लांबी रुंदी ही कशी काय असणार आहे? लांबी आपली 800 ते 900 मीटर राहणार आहे आणि रुंदी काहीतरी 10 का 13 फूट अशी काहीतरी आहे. 13 फूट म्हणजे 13 फुटाच्या पुरेच असणार आहे. आणि तास किती बनवल्यात? तास आपले टोटल होते तर पहिले 16 बनवले होते, त्यानंतर 14च केले तास. का तर तिकडे पण समोर पण घर आहे, बैलांना काही इजा होऊ नये तो वाला घर बैलांच्या बरोबर. त्यामुळे म्हणजे समोर एक घर आहे तर तो डावलण्यात आलेला आहे, त्याच्यामुळं त्या घराच्या समोर जे तास होते ते चेंज केलेत आणि आता बाकी या साईडला तास असणार. त्याच्यामुळे सोशल मीडियावर आहे ना कमेंट्स यायला लागले का ते घरामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर. त्याच्यामुळे मग आम्ही इकडे घेतो. त्याच्यामुळं इकडचा गेला. बरोबर. आता किती दिवस? 10 फाटी एकदम परफेक्ट केलेले आहेत, त्यामध्ये 8 पलवण्यात येतील. 8 पलवण्यात येतील म्हणजे कुठेतरी 8 निगट सुटेल. आता 10 पाट्या पण आहेत म्हणजे 2 राखीव तास असणार आहेत. आणि तसे 2 नाही तसे आपल्याकडे किती 3 6 राखीव तास आहेत. का तर आपल्या बुकिंगनुसार 1000 बुकिंग जसे 1000 बुकिंग झाले
तसे तसे मग जास्त म्हणजे मग 10चा आपण गट पलवण्यात येईल. बरोबर. आता जयराम शेठ भोईर हा मैदान घेतात, खूप सारे तुमचा पण एक त्यांना पाठिंबा आहे, सर्व लोकांचा पाठिंबा आहे आणि कुठेतरी बघायला गेलं ना तर या मैदानाची चर्चा खूप जास्त चालू आहे. काय बोलाल? तर मैदानाबद्दल एकच बोलतो का मैदानाचं म्हणजे तारीख आहे ना, आमची 25 तारीख झाली होती, तर आता 16 घेतले. तर जास्त म्हणजे लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही एकदम रील्स आणि यूट्यूबला असं व्हायरल केलं. त्याच्यासाठी मोठे मोठे यूट्यूबला बोलले, जसं की तुम्हाला बोलले आम्ही. बरोबर आहे. तर ते जसं जसं व्हायरल होत जाईल तसे लोक येत जातील आपल्याकडे बरोबर आणि बुकिंग सुद्धा वाढतील. आणि बुकिंग सुद्धा वाढतील. बरोबर. आता झालंय का काय बुकिंग, काय बोलाल तुम्ही? हा, बुकिंग झालेली आहे. Booking झालेले आहेत तशा बहुतेक, तरी थोड्याफार बाकी आहेत, ते होऊन जातील आता 2 दिवसात. आता कसं मागे पण आता 12 तारखेला पण इथे झाला, बिंजोर त्यामुळे झाला. बुकिंगचा थोडासा हे झाला. थारचा मैदान झाला तिकडे, बरोबर आहे. त्यामुळे थोडा बुकिंगचा आणि कमी लोक झाला. कसे जर बैलगाड्यांची तारीख जवळ आदल्या दिवशी आली तरच येतात लवकर बुकिंग booking करायला करायला येतात. ना. काही जर बैलगाडी शर्यतीच्या दिवशी येतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे जरा मग ढिला वातावरण आहे आता सध्या. बरोबर. चला आपण आता थोडक्यात सर्व आयोजक येतात त्यांच्याशी बोलू. तर समोर मित्रांनो बघू शकता सर्व टीम, आज जयराम शेठ भोईर आज इथं नसलं तरी पण बघा आवर्जून ही टीम ही काम करत असते इथं. सर्वांची नावं नाही आपण विचारू, पण दादा 2-3 जणांची नावं सांगा, कोण कोण इथं आता उपस्थित आहेत ते. आपल्या ठिकाणी बघा दादांनी जो नियोजन केलं आहे त्याच ठिकाणी नियोजनाचा मेन जे आपले ग्राउंड लेवलच्या आणि जे पूर्ण हे बघणारे आमचे उमेश मामा, त्याचप्रमाणे भगवान मामा, त्याचप्रमाणे हेमंत भाऊ आणि बाकीचे जे आहेत ते पवन आणि त्याचप्रमाणे संदीप मामा, त्याचप्रमाणे योगेश अधिकारी, त्याचप्रमाणे दादा आपले. आणि एक याच्यापेक्षा जे टॉप लेवलचा जो सपोर्ट आहे तो जयराम शेठ भोईर यांचा, हे यांनी भरपूर इथेशे हे केलेलं आहे. बरोबर. तुमचं पण एकदा नाव सांगा ना. माझं नाव आदेश गोळे. बरोबर. आता बघा मैदानाची सर्वात आधी आपण एक चर्चा चालू होती 19 तारखेला, पण कुठेतरी ती अफवा असल्यामुळं तो मैदान 19 तारखेचा न होताना 16 तारखेला होतं. याच्यावर तुम्ही नक्की 2 शब्द बोलावा काहीतरी. ॲक्च्युली पहिल्यांदा आम्ही जो तारीख ठरवली होती ती 19 तारीख होती, परंतु ते काही कारणास्तव आम्ही ती 16 ठरवली आहे. आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, ती 16च तारीख आहे आणि 16च राहणार आहे. बरोबर. आता मैदानाचा आढावा घेत असताना मी बघतोय काम पण चालू आहे, कुठपर्यंत काम आलं आहे आणि फाट्यांचा जो आढावा आहे, फाट्यांची लांबी, रुंदी, त्यानंतर तास, काय बोलाल? फाटी तुम्ही बघितला असता तर 13 ते 14 या दरम्यान आहे आणि तुम्ही अशी लांबी बघितला असता तर 850 ते 900 आहे, एवढी आहे. बरोबर. आता सुरुवातीला 16 फाट्यांचं काही एक चर्चा चालू होती, त्यानंतर तुमच्या चॅनलवरती बरेचसेच म्हणजे त्या घराचा एक मुद्दा आला, पण आता तो तुम्ही साईडला ठेवून चांगला इकडे मैदान घेतलं आहे आणि त्याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? चांगला प्रश्न विचारला दादा. आम्ही पूर्ण आमची 16 फाटी आहे बरोबर. त्याच्यामध्ये आमचं असं नियोजन होता की आम्ही बाजूच्या 3 फाट्या त्या सोडणार होतो बैलांसाठी कुठल्याही दुखापत न होण्यासाठी. बरोबर. त्याचप्रमाणे या साईडला 3, या साईडला 3, मध्ये राहिल्या 10. त्या 10 फाट्या बैलांच्या पळण्यासाठी एकदम उत्तम होत्या. आणि जो घराचा विषय आहे ते कोणीतरी काहीतरी मुद्दाम असं हे करत असतं, त्यांच्याकडे लक्षच देऊ नका. एकदम फाटी एकदम ओके आहे. बरोबर. आणि हा मैदान मला वाटतं जी अखिल भारतीय मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि महाराष्ट्र राज्य या दोन्ही संघटनेच्या मार्गदर्शनाखाली असेल, बोलणं झालंय का, काय बोला? नक्कीच दादा. आपण सर्वांना वरच्या जेवढे पण कमिटी आहेत बैलगाड्या शर्यतीच्या, महाराष्ट्र राज्य लेवलच्या असू द्या किंवा भारत लेवलच्या असू द्या, त्या ठिकाणी सर्वांशी बोलणं झालेली आहे. त्याचप्रमाणे आपण स्थानिक पोलीस प्रशासन, त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याच्या पूर्ण प्रशासनाचा सगळ्यांचा आपण परमिशन घेतलेली आहे. बरोबर. म्हणजे रितसर मैदान होतं या. हो बरोबर. आता रितसर मैदान घेण्यामागे तुम्हाला भरपूर सारे मला वाटतं प्रश्नचिन्ह उभे राहिले असतील. मग खंबीर साथ म्हणून जयराम शेठ आहेत, कुठेतरी बघा ते असताना मला वाटतं कुठल्याही प्रकारचा आळारावा नसेल आला. नक्कीच दादा. जयराम शेठ भोईर हे तर आहेत कर्तृत्वाने मोठे, त्याचप्रमाणे त्यांचं मन सुद्धा मोठं आहे. आणि त्यांच्या सहाय्यकाराने जेवढे पण आमचे जबी शेठ ग्रुपचे जेवढे पण मेंबर जे आहेत त्यातल्या टॉप लेवलचे तुम्ही इथं पाहू शकता, हे सुद्धा आहेत. आणि अजून सुद्धा आहेत, भरपूर जण आहेत. हेच टॉप लेवलचे नाहीत, याच्यापेक्षा पण अजून आहेत जे पडद्यामागे सुद्धा राहून काम करत आहेत. आणि पडद्याच्या ठिकाणी मेन ग्राउंडला येऊन त्या ठिकाणी आमचे सर्व मेंबर हे दिवस रात्र कष्ट करून त्यांच्या हिशोबाने हा कार्य करत आहेत. बरोबर. आता काही अशी म्हणजे मैदानाच्या पुढून गाड्या पळून गेल्यानंतर कुठला काही असा दुःखद काही घटना होणार काही आहे का, आढावा आहे का, नाही ना? नक्कीच दादा. या प्रकारे असा कुठल्याही प्रकारचा न होण्याची दाट शक्यता आहे. बरोबर. कुठल्याही प्रकारचा नाही होणार हे 100%. कारण की आम्ही पूर्ण बैलांसाठी नियोजन एकदम चांगलं केलेले आहे. कुठल्याही बैलाला तकलीफ न होणार आणि कुठल्या बैलाला अन्याय नाही होणार, बरोबर, यासाठी आम्ही पूर्ण सुसज्ज काम केलेलं आहे. बरोबर. आता चला मैदानाच्या नियमांवर येऊया. कसे असणार आहेत नियम? कारण कुठेतरी आपण बघतो आता मुंबईला बरीचशीच मैदान झाली 3 फेऱ्यांची,
लॉबीमध्ये गाडी असल्यानंतर निकाल आहे, पण लॉबीच्या त्या साईडला म्हणजे तास पलटी गेल्यानंतर निकाल नसतो. आता तुमच्या मैदानामध्ये कसं काय? सेम दादा, तास पलटी केल्यानंतर आहे ना नक्कीच निकाल देणार नाही, तो फॉल होऊन जाईल. पण तासला टच झाला तर ठीक आहे, कारण की तेवढी तरी सुद्धा द्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे तासामध्ये गाडी पळाली तरी पण आपल्याला निकाल चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बैलावर कुठल्या बैला अन्याय नाही होणार व्हावा म्हणून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे. बरोबर. आता लाईव्ह कोणत्या चॅनलवर आपला थेट प्रेक्षेपण त्या दिवशी होतोय? लाईव्ह प्रक्षेपण हा जो आहे तो BK स्पोर्ट्स यांच्या या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि कॅमेरे वगैरे किती असणार आहेत? कॅमेरा तुम्ही पाहू शकता, 4 कॅमेरा राहणार आहेत. एक इकडे ह्या साईडला सुट्टी मेकर आहे, त्या ठिकाणी समोर मध्ये सेंटरला आहे. आणि जो मेन आपला दोन निकालाला जिथं असणार. निकाल लागणार आहेत ना, त्या ठिकाणी 2 असणार आहे. आणि ड्रोन सुद्धा त्या ठिकाणी आहेत. बरोबर. आणि पंच बघा, आज पंचाची भूमिका पण खूप मोठी असते. झेंडा पंच किंवा पूर्ण निकाली पंच यांच्याविषयी काय बोलाल तुम्ही? झेंडा पंच आहे तो आसिफ भाई मुलानी, हे टॉप लेवलचे झेंडा पंच आहेत, ते सुद्धा येणार आहेत. त्याचप्रमाणे निकाल पंच हे आहेत पिनू शेलार मालवाडी, हे सुद्धा तिथे असणार आहेत. हे सुद्धा टॉप लेवलचे आणि नामांकित निकाल मालक आहेत. बरोबर. आणि त्याच्यानंतर समालोचक काय सांगाल? समालोचक जे आहेत ते सुनील मोरे, रणजित बनसोडे, राहुल भोईर, किरण भिसे, जितू मिनमिने बरोबर हे असणार आहेत. बरोबर. आता मैदान सकाळी किती वाजता सुरू होतंय? कारण कुठेतरी बघा आज अखंड महाराष्ट्रातून इथे जनता येणार आहे. सकाळी 8-8:30च्या दरम्यान हा चालू होऊन जाईल आपल्या शर्यतींचा. म्हणजे सकाळी 8 वाजता मैदानात सुरू होत आहे. हो 100%. 8 आणि जसं फायनलचा फेरा पण लवकरात लवकर घ्यावा अशी म्हणजे सर्व लोकांची पण इच्छा असेल. आणि तुमचं काय मत आहे याच्यावर? जेवढं लवकर होईल फेऱ्या घेण्याचा तेवढा प्रयत्न करू आपण, कारण की ऊन भरपूर असतो, त्या ठिकाणी बैलांना धाप लागते. काही गोष्टी आपण पाहू शकता की जे प्रेक्षक बघायला येतात त्यांना सुद्धा उन्हाचा काही काही त्रास होतो, चक्कर येऊन पडतात. त्या ठिकाणी आपण हा लक्ष देऊन लवकरात लवकर करण्याचा, त्याचप्रमाणे जे गाडा मालक आहेत ना त्यांनी सुद्धा आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे, कारण की जो निकाल असतो ना तो निकाल लवकरात लवकर लागावा ही आमची इच्छा आहे. त्याचप्रमाणे जो निकाल लवकर लागत नसल्यानंतर ते वरच्या कमिटीला जातो, त्यामुळे टाईमपास हा भरपूर होतो. तर मला गाडी मालकांना एकच विनंती आहे दादा, सर्वांनी जो निकाल आहे तो मान्य करावा हेच. बरोबर. म्हणजे त्याच्यानुसारच आपला फायनलचा फेरा लवकर होईल. 100% दादा. बरोबर. आता इथं या मैदानामध्ये येण्याचं मार्ग बघा, बरेचसे लोक कमेंट करत असतात. लोकेशनचं तर मी लाईव्ह मध्ये देणारच आहे कमेंटमध्ये. मार्ग सांगा कुठून कोण येईल तो? नक्कीच दादा, मार्ग जो आहे आपला समृद्धी महामार्ग आहे तो एकदम सोयीस्कर आणि उत्तम मार्ग आहे. परंतु त्या ठिकाणी वेगाचं नियंत्रण ठेवा आणि हलवाल तरी चालतील. त्याच ठिकाणी मुंबई, नाशिक आणि भरपूर लांबून ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी समृद्धी महामार्ग आहे. आणि शहापूर मुरबाड हा जो स्थानिक लेवलच्या जे बैलगाड्या जे आहेत ना त्यांना स्थानिक लेवलच्या आहे ना शहापूर ते डोळखाम या ठिकाणचा जो रोड आहे. बरोबर. आता इथलं एक लँडमार्क सांगा ना, जो इथं जवळ आहे तिथून मैदान मला वाटतं 1 ते 2 किलोमीटर असणार आहे. हा, शेनवा. जर तुम्ही जवळ बघितला असता तर शेनवे हा खूप जवळचा सेंटर मानला जातो. शहापूरच्या नजदीक म्हणजे हा शेनवा आहे, शेनवा गाव. त्याच्यापासून जो वेलवली गाव आहे, त्या वेलवली गाव आणि कुलेगाव या दोघांच्या मध्ये जो हा मैदान आम्ही ठरवलेला आहे. आणि रस्त्यालाच आहे मैदान, तुम्ही बघू शकता इथं बाजूला गाड्या चालू आहेत. काय बोलाल म्हणजे हा मैदान रस्त्याच्या बाजूला घेण्यामागचं कारण? मस्त रस्त्याला घेण्याचं कारण असं आहे की भरपूर मैदान तुम्ही बघितले असते की ते कुठेतरी गावाच्या एकदम आतमध्ये जाण्यासाठी एक गाडी पास होत नाही आणि तिथं मोठ्या शर्यती असतात. त्याच ठिकाणी हा आम्ही आज या ठेवला आहे का भरपूर जी ग्राउंड आहे ना त्या ठिकाणी बैल पण राहतील आणि कुठलाही ट्रॅफिकचा एक प्रश्नचिन्ह उभा राहणार नाही, हे आम्ही एक ठरवून हा घेतलेला आहे. बरोबर. आता निकाल देताना तुम्ही सांगितलं जो निकाल आपला थर्ड कॅमेरा किंवा काही बघितलं जातं त्यानंतर टायमिंग किंवा त्याच्यासाठी बघा आता काही जे आपली मैदानं झाली त्याच्यासाठी त्यांनी 2 ते 2.5 हजार रुपये ऑब्जेक्शनसाठी गाडा मालकांना एक हे केलेलं होतं. तुमच्याकडून काय असेल तो नियम? आपलं पण तसंच असणार आहे, कारण की काही जे गाडा मालक असतात ते मुद्दाम काहीतरी असं करण्याचा प्रयत्न करतात. त्या ठिकाणी असं करवू नये आणि शिस्तबद्ध व्हावा म्हणून हा ठेवण्याचा आमचा नियोजन आहे. बरोबर. म्हणजे किती याच्यामध्ये पैसे आपल्याला भरण्यात येणार? 2,000 रुपये, 2-2.5 आसपास पकडा. बरोबर आहे. आता काही मान्यवरांचं काय सांगाल तुम्ही? कारण आज मला वाटतं जयराम शेठ भोईर यांचं खूप मोठं नाव आहे आज या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि शहापूर तालुका बघा आज एक मोठं नाव आणि भरपूर सारे मान्यवर सुद्धा उपस्थित राहतील. काय सांगाल कुठल्या मान्यवरांविषयी? प्रमुख मान्यवर म्हणजे आपण एकनाथ साहेब शिंदे, त्याचप्रमाणे कपिल पाटील साहेब, त्याचप्रमाणे राज ठाकरे साहेबांशी बोलणं चालू आहे अजून. आणि त्याचप्रमाणे आठवले साहेब हे सुद्धा येण्याची दाट शक्यता आहे.
बरोबर. आता गाडा मालक कोणकोणत्या गाडा मालकाशी संपर्क झाला आहे तुमचा आतापर्यंत? आत्तापर्यंत आमच्याकडे टॉप लेवलच्या गाड्या मालकांशी संपर्क झाले. त्याचप्रकारे बोलल्यास बादल यांच्या गाडी मालक आहे त्यांच्याशी झालेले आहे. अजून मथुरचे मालक जे राहुलभाई पाटील यांच्याशी पण झालेले आहे. त्याचप्रमाणे सोन्या 50-50 वाले यांच्या मालकाशी पण झालेले आहे. पाटील. हां, जयदादा पाटील. बरोबर. आणि कर्जत वगैरे या ठिकाणी जे टॉप लेवलचे जेवढे पण आहेत त्यांच्याशी सुद्धा झालेलं आहे. बरोबर. आता मुंबईची जी संघटना आहे, मला वाटतं संदीपभाई माले असतील, अविनाशदा पवार, नंदरा शेठ मुंगाजी, सर्व उपाध्यक्ष अध्यक्ष खजिनदार, त्यांनी इथं यावा, त्यांच्यासाठी काय तुम्ही 2 शब्द बोलाल? त्यांच्यासाठी म्हणजे आता गेल्या काही एक महिन्यापासून एक चांगले संबंध आपले झालेले आहेत आणि मला नक्कीच वाटतं की दादा आहेत ते सर्वजण कमिटी ते येणार आहेत. त्यांच्याशी बोलणं झालेले आहेत. संदीपभाई माले असतील किंवा बाकीचे जेवढे पण टॉप लेवलचे लीडर असतील त्यांच्याशी बोलणं झालेले आहे. त्यांनीसुद्धा परवानगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे ते येणार आहेत हे 100%. बरोबर. आता चला आता थोडक्यात आपण बोलूया. मैदानाची आता जी नोंदणी आहे ती कितपर्यंत झाली आहे आणि लाईव्हचा जो लाईव्ह लॉट करणार तो कधी करण्यात येणार आहे? मैदानाच्या हिशोबाने आपण बघितला तर या ठिकाणी पहिल्यांदाच हा फेरा होत आहे. त्या ठिकाणी उत्सुकता तर भरपूर होती, परंतु सध्यापर्यंत तरी आपल्याकडं 550-600च्या आसपास गाड्या झालेल्या आहेत. ठीक आहे. अजून गाड्या बुकिंग होणार आहेत. अजून 2 ते 3 दिवस बाकी आहेत. त्या ठिकाणी सुद्धा होणार आहेत. आणि जो लॉट पाडण्याचा विषय आहे तो 15 तारखेला रात्री होऊन जाईल. 9 ते 11 पर्यंत होऊन जाईल. बरोबर. आता तुम्ही सांगितलं की 3 लाख रुपये बक्षीस आहे पहिल्या जे प्रथम क्रमांकाला. म्हणजे मैदानाची नोंदणी जी आपली तुमच्या बजेटमध्ये असेल तीच होल्यानंतर तुम्ही बक्षीस तेवढी देणार का आता काही पण असो तुमची बक्षीस तीच राहणार? नाही, काही असो, दादांचा जो एक ध्येय आहे बाबा काही हो बक्षीस जो असेल तो दिला जाईल. तिथं कुठल्याही प्रकारची कमीपणा होऊन दिला नाही आणि कुठल्याही प्रकारचा तिथं अशी गडबड अशी काही बाकीच्या ठिकाणी होत अशी आपल्याकडे होणार नाही, फेरबदल होणार नाही. बरोबर. तर मैदान आपण घेतोय तर बघा जयराम शेठ असतील, काय निमित्त आहे मैदान घेण्यामागचा? निमित्त म्हणजे असंच का जे आत्ता जे नवीन बैल येतात किंवा गोरगरीब ज्यांचे बैल आहेत त्यांना मोठ्या ठिकाणी खेळण्याची संधी भेटत नाहीये. ती संधी जयराम शेठ भोईर यांच्या मार्फत ठरवली आहे. बरोबर. आणि ही संधी प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आणि 3 लाखाचा जो बक्षीस एखाद्या गोरगरीबला गेला किंवा कोणाला जर गेला तर त्याचा बैल सुद्धा त्याच्या नावाने तो उठून येईल. मी तीच अपेक्षा करतोय दादांच्या हिशोबाने की दादा इथं आज उपस्थित नाही आहेत, परंतु दादाने जो नियोजन ठेवला आहे तो गोरगरिबांच्या हितासाठीच ठेवलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी आपला हा मातीचा खेळ आहे, अजून पुढे जावा आणि दादा त्याच्यासाठी कुठेतरी हातबोट लावतात. आता 100% दादांचा जो सपोर्ट जो आहे तो सर्व जनतेसाठी समानच आहे, परंतु गोरगरिबाला कुठेतरी एक न्याय दिला पाहिजे यासाठी दादा धडपड करत असतात आणि त्याच नियोजनाने हा ग्राउंड ठेवलेला आहे आणि तो बक्षीस ठेवलेला आहे. बरोबर. आता पुन्हा एकदा अखंड महाराष्ट्राचे तमाम गाडा मालक, नामांकित गाडा मालक त्यांची बैला इथं पोहोचणार आहेत. काय आव्हान असेल त्यांच्यासाठी? मैदान कसं आपण पार पाडावं दिवसभरात? आता आम्ही हा पहिल्यांदाच करायला घेतलेला आहे, तर लांबून बैलगाडा मालक इथे येणार आहेत आणि बैलसुद्धा येणार आहेत. त्यांना राहण्यासाठी सुद्धा आजूबाजूला फार्म हाऊससुद्धा आहेत. शहापूर लगत आहेत, अजून शनिवार लगत आहेत आणि इथे आजूबाजूला पण आहेत. त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून लवकर आलेत तर आमच्यासुद्धा बोलणं करा, कमिटीशी बोलणं करा, त्यांना फोन लावून विचारा का कुठं राहण्याची सोय आहे, ते सांगतील पूर्णपणे. बरोबर. चला आता पुन्हा शेवटचा प्रश्न घेतो. मैदानाचं काम सर्व काही झालेलं आहे. आपला जो मैदान होतोय या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी भरपूर सारे मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहे. तुमची टीम बघा दिवसभर काम करणार असणार आहे. त्या सर्व टीमबद्दल काय बोलायला जाता? आता या टीमला बोलू जरी काय माहिती आहे का, काही घरातला काही असो, घरात कोणी शिव्या देवो का काही करो, पण जे बैलगाडा शर्यतीचे ठेवलेलं आहे त्यांची ओढ इतकी आहे घरामध्ये भले कोणी कामाला जात नाही. आज 1 महिना झाला त्या नियोजनासाठी प्रत्येकाने दिवस रात्र झडलेले आणि त्या तुम्ही पाहू शकता की असा हा नियोजन केलेला आहे एक टॉप लेवलचा. हा नियोजन करण्यासाठी भरपूर टीमची गरज लागते, पण दादांच्या एक सपोर्टमुळं कुठल्याही यांची आम्हाला गरज लागली नाही आहे. गरज फक्त लागली आहे ते चांगल्या एक साथीची आणि चांगले आमच्या मामा आणि सगळे मित्र परिवार या एकजुटीच्या त्याचीच फक्त आम्हाला गरज लागली आहे आणि अशीच गरज ही शेवटपर्यंत राहतील अशी आमची अपेक्षा. आणि दादांना खरंच बोलतोय का अशी जी माणसं भेटलेत दादांना, ही माणसं एक टॉप लेवलची आहे आणि त्या टॉप लेवलच्या माणसांकडनं ही टॉप लेवलची 100% शर्यत होणार.
पण त्याच्यामध्ये गावकऱ्यांनी सुद्धा आपल्याला भरपूर सपोर्ट दिला आहे. आणि अडचणी म्हणजे असं आहे की कोणाच्या घरामध्ये एक कार्य असतो, कोणाच्या घरामध्ये काहीतरी एक प्रसंग असतो, ते प्रसंगसुद्धा डवलून आमचे जे साथीदार आहेत, जेवढे पण माझे उमेश मामा झाले, भगवान मामा झाले, बाकीचे जेवढी पण मेंबर आहेत, त्याचप्रमाणे योगेश अधिकारी बॉस यांनासुद्धा एक धन्यवाद बोलतो की त्यांनी प्रत्येक अडीअडचणीवर मात करून आणि घरामध्ये काही असो पण ते कुठलाही कार्यक्रम असो तिथं नाही गेले उपस्थित राहिले, पण इथं उपस्थित राहिलेत. म्हणजे त्यांना पण वाटतं की हा मैदान यशस्वी व्हावा. 100% यशस्वी म्हणजे मनातून असं वाटतंय की बाबा हा झालाच पाहिजे आणि हा आपल्या एक शेतकऱ्याच्या अस्तित्वाचा आणि शेतकऱ्यांच्या परंपरेचा हा जो खेळ आहे जिव्हाळ्याचा तो खेळ आहे. असा एक चालत राहावा असा प्रत्येकाला वाटतो. कुठेही हा खेळ थांबू नये असा प्रत्येकाला वाटतो, म्हणून ते इथपर्यंत आलेत. आणि अडचणी किती हो काही प्रॉब्लेम नाही, त्यांना मात करण्याची ही शक्ती जबीशेठ ग्रुपच्या सर्व मेंबरमध्ये आहे. चला, तुम्हाला जाता आता माझ्याकडून या मैदानासाठी शुभेच्छा असतील. जसा तुमचा हा शब्द आहे, नक्कीच हा चांगला खरा उतरावा आणि मैदानाची शोभा वाढवण्यासाठी आरामाला घ्यावा आणि मैदान दिवसभरात आपल्या चांगला एक यशस्वीरित्या पार पाडावा हे कामना करतो मी. धन्यवाद. धन्यवाद.